मराठी सक्तीबाबत आज मंत्रालयात बैठक आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ही बैठक घेणार आहेत। रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। शशांक राव, संजय निरुपम यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। मराठी सक्तीला विरोध करणारे नेते सुद्धा बैठकीत सहभागी होणार आहेत। आजच्या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो याकडे लक्ष आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, तर अशा पद्धतीने आज रिक्षा टॅक्सी चालकांचे प्रतिनिधी असतील, त्यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीत नेमका काय तोडगा निघू शकतो, काय अधिकची माहिती? बरोबर कल्याणी, आपण तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र दिनापासून मराठी ही रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना अनिवार्य असणारा असा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आणि त्यानंतर रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक या संघटनेकडून याला विरोध देखील केला गेला। तसंच आपण पाहिलं तर कामगार नेते शशांक राव यांनी देखील या ठिकाणी या निर्णयाला विरोध केलेला आहे। तसंच आपण पाहिलं तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचेच नेते यांनी देखील या ठिकाणी या निर्णयाला विरोध केलेला आहे। आणि त्या संदर्भात शशांक राव आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी नेते या ठिकाणी आज प्रताप सरनाईक यांना मंत्रालयामध्ये भेट घेणार आहे। 12:30 वाजता ही भेट असणार आहे। आणि त्यामध्ये जो निर्णय घेतला गेलेला आहे की मराठी सक्तीचा निर्णय जो घेतला आहे तो या ठिकाणी मागे घ्यावा, कारण की या ठिकाणी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांना मोठा हा निर्णय एकदम खराब ठरणार आहे। आणि आपण बघतो या ठिकाणी त्यांच्या नोकरीवरती येणार आहे, त्यांच्या व्यवसायावरती येणार आहे, कारण की मराठी ही बोलता आणि वाचता आली पाहिजे आणि ही नाही आली तर या ठिकाणी जे परमिट आहेत ते रद्द केले जाईल, असा हा महत्त्वाचा पूर्ण निर्णय आहे। आणि त्याच संदर्भामध्ये या ठिकाणी शशांकराव हे प्रताप सरनाईक यांची भेट घेणार आहेत आणि त्या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे तो मागे घेण्याचा आव्हान देखील या ठिकाणी करणार आहे। तसंच आपण बघतो शशांकराव सर्व रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांचं जे सह्यांचं जे पत्रक आहे ते देखील या ठिकाणी प्रताप सरनाईक यांना देणार आहेत। आणि या ठिकाणी प्रताप सरनाईक यांची भूमिका देखील बघणार आणि त्यानंतर कुठेतरी शशांकराव यांनी आंदोलनाचा इशारा देऊ शकतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। नक्कीच मनोज, त्यामुळे आजच्या बैठकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।